उपासकासाठी नियम, धनवंतासाठी विनय, दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता, आणि तो म्हणजे संपत्ती ही विनय शासित असली पाहिजे. एकदा अनाथ पिंडिक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सानिध्य बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्रायी अशा कोणत्या गोष्टी आहेत? भगवंत म्हणाले, ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्ट सुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राप्य गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजेत. ह्या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. ह्या ज्ञानाने त्याला हे भगवान अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरण संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, ते दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी, देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यांपासून परावृत्त होणे. औदार्य रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूषपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे. लोकांनी त्यांच्या समोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय? तुला माहीत आहे की ज्या गृहस्थाचे मन हवरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्ये करतो, जे कर्तव्य केले पाहिजे त्याजकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. हवरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहेत. जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते, तो पूर्ण ज्ञानी होतो. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निढळाच्या घामावर संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो. त्याप्रमाणेच आपले आईबाप, पत्नी, मुले बाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो. गृहस्थांसाठी विनय ह्या विषयांवरील बुद्धांचे विचार सियालवाद सुत्तात अंतर्भूत झाले आहेत. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनातील कलंद निवासात विहार करीत होते. त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्राप्त काळी उठून
राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व, अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. अष्ट दिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, तू अष्टदिशांची पूजा का करीत आहेस? त्यावर सियालने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. भगवंतांनी त्याला विचारले, व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार, आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा. मग भगवंत म्हणाले, माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. सियाला हे लक्षात ठेव की पापकर्मे ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यांमुळे घडतात. यांपैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे, जत्रांतून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यांमुळे संपत्तीची धुळधाण होते. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती 6 संकटे होत. अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस 6 प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायका मुले आणि त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्यगायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहे का? जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो, त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात, लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही, कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण कसेच करता येणार. कुसंगतीने 6 प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे
ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. यांपैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवीत असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. त्याप्रमाणेच उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही द्यूत क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. सुखादुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा. सहाय्यक हा खरा मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे रक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवतो. सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यांपासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो. जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षड दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवतो. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की
माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात, सद्गुणाचा त्याला उपदेश करतात, आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात, त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात. शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा, त्यांना अभिवादन करावे, त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे, तरी ते करावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, तिजशी एकनिष्ठतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते. ती पातिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेविते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते. कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्याने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपद अवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात. धन्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी. असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्या पूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची कीर्ती सर्वत्र वाढवितात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया, वाचा, मनसा त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परान्मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्या संबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.
निष्कर्ष, भगवंतांनी सियालाला वरील प्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा.